एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये धमकी देऊन त्याच्या प्लॉटवरती ताबा घेतला आणि धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावरती उतरले होते आणि विशेष पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी ठिय्या केला होता. म्हणजे हिंमत वाढली, सामान्य माणसाची हिंमत वाढली, गरीब माणसाची. यापूर्वी व्यापारी आणि हे 500 व्यापारी हे गाव सोडून गेलेत या आकाच्या आणि ह्यांच्या भीतीने. मग यादी देतो, यादी पण आलेली आहे माझ्याकडे, पण जरा 5 तारखेपर्यंत थांबा. 6 तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो, कोण कोण लोक कुठे गेलेले. यादी देतो, तुम्ही मीडिया जा, त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आलेत. शहर सोडते लोक, हे आता कोणाच्या प्लॉटचा कोणी ताब्या घ्यायचा. मी एक स्टेटमेंट केलं ना, ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीच्या घरात त्याच्या जागेवर घर बांधतोय, आता सुद्धा बांधतोय. म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेली नाही की ते काम थांबवावं म्हणून. बोगस कामं चालू ठेवतोय आणि मध्ये परळीला पूर आला.